संत गरीबदास महाराज बौद्ध दिवसानिमित्त संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आध्यात्मिक ज्ञान तसेच व्यसनमुक्ती, हुंडा मुक्त विवाह, भ्रष्टाचार मुक्त समाज, रक्तदान यांचे महत्त्व इत्यादी उपक्रमांचा देशभर प्रचार व्हावा यासाठी आज शहरातून संतोषी माता चौकातून शोभायात्रा काढण्यात आली। देशभरात संस्थेच्या माध्यमातून निशुल्क सत्संग, विविध भंडारे आयोजित होत असतात। आपल्या शहरात प्रत्येक महिन्याला विशाल सत्संग होतो। सत्संगांच्या माध्यमातून संत रामपालजी महाराज 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, पवित्र कुराण शरीफ, पवित्र बायबल, पवित्र ग्रंथ साहिब, सूक्ष्म वेद आदी पवित्र ग्रंथातील परमेश्वराचे गूढ रहस्य, दिव्य मंत्र यांची ओळख करून देतात। या शोभायात्रेच्या वेळी भरतदास पाटील, डॉक्टर राजेश भावसार, ॲडव्होकेट वर्षा भावसार, पांडुरंग रतिलाल भगत, सुनील अमोल पाटील, योगेश दास, छोटूदास, बिलादास, प्रवीण पाटील, रवी पाटील आदी भाविक सहभागी झाले होते। ये दुनिया अनजान है, कबीर साहेब भगवान है। ये दुनिया अनजान है, कबीर साहेब भगवान है। चारों वेद प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। बाइबल में प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। गुरु ग्रंथ साहिब में प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। कुरान शरीफ में प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। गीता में प्रमाण है, चारों वेद प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। भगवान है, कबीर साहेब भगवान है। घेता है मासा बंद करायला लागेल। कबीर साहेब भगवान है, कबीर साहेब भगवान है, कबीर साहेब भगवान है। कबीर साहेब भगवान है। कबीर साहेब भगवान है। प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। प्रमाण है, कबीर साहेब भगवान है। कबीर साहेब भगवान है। संत रामपालजी महाराजांचा आणि आज संत गरीबदासजी महाराज यांच्या बौद्ध दिवसानिमित्त संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आज धुळे जिल्ह्यामध्ये विशाल सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केला। आता थोड्याच वेळात विशाल सत्संग झाला। त्या सत्संगमध्ये सत्य ज्ञान समजवले जातं की आपल्या धर्मशास्त्रांमध्ये वास्तविक ज्ञान काय आहे आणि आपण करतो काय। तर संत रामपालजी महाराज एक स्वच्छ समाज निर्माण करतायत। त्यांचा एकच उद्देश आहे की भारत हा नशामुक्त झाला पाहिजे, भारत हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा हुंडा घेतला जाऊ नये आणि लग्न हे सिंपल पद्धतीत झाले पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुप्रथा झाल्या नको पाहिजे। कारण आज हुंड्यामुळे आणि या कुप्रथांमुळे सगळ्या लोकांचं शोषण होत आहे। तर संत रामपालजी महाराज या भारत देशाला भ्रष्टाचार मुक्त, नशामुक्त, अंधश्रद्धामुक्त, जातिभेदमुक्त त्यांचा एकच नारा आहे की जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा, सबका मालिक एक आहे। तर आपण असे अनेक धर्मामध्ये पंथांमध्ये कसे काय वाटलं गेलोय। तर संत रामपालजी महाराज सर्व धर्मग्रंथांमधून प्रमाणित ज्ञान सांगतात की सबका मालिक एकच आहे आणि एकच परमपिताची आपल्याला भक्ती करावी लागेल। जेवढे पण देवी देवता आहेत ते सर्व आदरणीय आहेत, यांची शास्त्रानुसार भक्ती केली पाहिजे, त्यांचे मंत्र जाप करून साधना केली पाहिजे आणि पूजा एकनिष्ठाची केली पाहिजे। हे संत रामपालजी महाराज आपल्या सत्संगांमधून सत्य ज्ञान देतात। जोपर्यंत आपल्याला सत्य समजणार नाही तोपर्यंत आपण असत्य गोष्टी त्यागणार नाही। म्हणून आज या शोभायात्राचा एकच उद्देश आहे की घराघरापर्यंत सत्य ज्ञान पोचलं पाहिजे। त्यांनी आपल्या अनमोल धर्मग्रंथामधून अनमोल पुस्तकांची निर्मिती केलेली आहे। त्या धर्मग्रंथामधून सर्व पुस्तकांमध्ये अनमोल धर्मग्रंथांचं वास्तविक ज्ञान आहे, जे गूढ रहस्य आपल्या धर्मग्रंथांमध्ये आधीपासूनच विद्यमान आहे, परंतु आजपर्यंत आपल्याला हे वास्तविक ज्ञान, हे गूढ रहस्य, हे तत्वज्ञान कोणीच सांगितलं नव्हतं। गीतेमध्ये पण सांगितलं की अर्जुन त्या तत्वदर्शा संतांची खोज कर, त्याला साष्टांग दंडवत प्रणाम कर, कपट सोडून सर्वतापूर्वक प्रश्न विचारते तत्वज्ञानी महात्मा तुला परमात्म तत्व सांगतील, त्यानुसार तू भक्ती कर, तर तुझ्या जन्म आणि मृत्यू या बंधनातून मुक्त होशील।
आणि त्या एकच परमेश्वराची आपण पण भक्ती केली पाहिजे. जेव्हा तत्वदर्शी संतांची खोज होते तेव्हा त्या परमपिता परमात्माचा चांगल्या प्रकारे शोध घेतला पाहिजे. जिथे गेल्यावर साधक पुन्हा परतून संसारात येत नाही. मध्ये पॉम्पलेट पण वाटले जात आहेत. घरापर्यंत ते अनमोल तत्वज्ञानाची पुस्तकं दिली जात आहेत. ते पुस्तकांचे धर्मार्थ मूल्य किंमत फक्त 10 रुपये. अनमोल पुस्तक ज्ञान गंगा जगण्याचा मार्ग, गीता तेरा ज्ञान अमृत असे अनमोल पुस्तक आहेत. आणि संत रामपालजी महाराजांचं एक ॲप पण आलेलं आहे, संत रामपालजी महाराज म्हणून. त्या ॲपमध्ये 1000 सत्संग आहेत आणि त्या ॲपमध्ये 3 ऑडिओमध्ये पुस्तक आलेले आहेत. गीता तेरा ज्ञान अमृत, ज्ञान गंगा, जीने की राह असे ऑडिओमध्ये पुस्तक आहेत. आणि त्या ॲपमध्ये संत रामपालजी महाराजांनी सर्व धर्मगुरूंची आध्यात्मिक ज्ञान चर्चा केलेली आहे. ती ज्ञान चर्चा सुद्धा त्या पुस्तकामध्ये ॲपमध्ये आहे, पुस्तकांमध्ये सुद्धा आहे. तर सर्वांनी सत्यज्ञान समजून घ्यायला पाहिजे, ही सर्वांना प्रार्थना आहे. मी ॲडव्होकेट वर्षा राजेश भावसार. आज इथे आम्ही सगळे संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी सगळे एकत्र झालेलो आहोत. आज इथे सत्संगाचा कार्यक्रम पण झाला. सत्संगामध्ये जातीभेद मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे. इथे मानव समाज कसा पाहिजे आहे, सगळे धर्म ग्रंथ एक आहे ते कसं सांगतायत की सगळ्यांचा मालिक एक आहे, सगळ्यांचा पिता एक आहे. इथे सगळे समजवलं जाते. जे गुरु लोक आहेत बाकीचे ते कसं आपल्याला फसवता आहेत, पैसा या नावाखाली कसं ठगले जात आहे, भगवान या नावाखाली कसं ठगले जात आहे. या ज्ञानात जर तुम्ही सगळ्यांनी जर या ज्ञानाचं ग्रहण केलं तर तुम्हाला समजेल की भगवान एक कोण आहे आणि त्याची प्राप्त करण्याची विधी काय आहे. ही शोभायात्रा जी आहे ती गरीबदासजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आम्ही सादर करत आहोत. शोभायात्रेचं प्रयोजन असं आहे की भ्रष्ट समाज नको आहे. भारत स्वच्छ कसा झाला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त कसा झाला पाहिजे, हुंडा मुक्त कसा झाला पाहिजे. आज इथे बायका मुलांचे कसे हाल होत आहेत, पैशावरून कसे सगळ्या गोष्टी होत आहेत, भ्रष्टाचारामुळे कसा शेतकरी वर्ग असो किंवा कोणीही असो कसं दुःखी होत आहे. इथे या सगळ्या गोष्टींचं निराकरण ह्याच मार्गाने होणार आहे. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.